गेल्या 1-1.5 वर्षांपासून कोरोनाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात हवालदिल केलेले आहे। जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर उभे केले। या कोविड सेंटरमध्ये कोरोना पेशंटची देखभाल करण्यासाठी आरोग्य प्रशासनाद्वारे कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यात आल्या आणि यातच अनेक कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या वेतनावरती जीवाची पर्वा न करता प्रत्येक रुग्णाची सेवा करत होते। हीच सेवा 1-1.5 वर्ष ते देत गेले। ही सेवा करत असताना जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्या घटल्याचे कारण सांगत त्यांना कामावरून काढले आहे। अशा परिस्थितीत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। कुठेतरी त्यांना न्याय मिळावा यासाठी म्हणून अखेर इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। सरळ सेवामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरती करावे, तसेच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रभर नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे। आरोग्य विभागात मनुष्यबळ पुरवणाऱ्या सक्षम फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दीपक रायबोले व तसेच डॉक्टर रुपेश खडसे सह अनेक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती। लागते तेव्हा पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलं जायचं आणि तेव्हाची ही परिस्थिती होती की पेशंट आता हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आपण त्याला वाचवू सुद्धा शकत नाहीये। या ठिकाणी पेशंट डेथ झाला आहे। आता पेशंटची बॉडी ही प्रत्येकाने तर पाहिली नसते। अटेंडन्स, अरे ब्रदर हळूहळू पॅक करू, कारण की तो आपल्या मुलाप्रमाणे आहे, आपल्या वडिलाप्रमाणे आहे, त्याला पण जीव आहे। जसं आपण सांभाळून त्याचा आदर केला नाही तसं मृत्यू झाल्यानंतर त्याचा आदर करूया, कारण की तो मनाने फसलेला आहे, त्याच्या परिवाराला तो दिसणार नाही आहे। जेवढा जिवंतपणे सन्मान केला जातो तेवढाच सन्मान त्याच्या मृत्यूनंतर देखील त्याला दिला जातो। एवढंच नाही तर पेशंटकडे असलेल्या मौल्यवान वस्तू सुद्धा पॅक करण्याची जबाबदारी स्वतः कोविड योद्ध्यांनी घेतली आणि त्यांच्या घरापर्यंत ते पोहोचलं पाहिजे याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली। हळूहळू अरे रडू नको रे, रडू नको, आपल्या वडिलापैकीच तो आहे, रडू नको। पण सर तो तर आपला कोणतरी आहे ना, हा त्याच्या घरच्या लोकांना तर दिसणार नाही ना, आता कसं होणार आहे? चेहरे घेऊन आणि रडण्याच्या याच्यावर मनस्थितीमध्ये असणाऱ्या नातेवाईकांना आमच्या कोविड योद्ध्यांनीच सांभाळलं, त्यांना आम्हीच पाठिंबा दिला। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन, हम चलेंगे साथ साथ, हम चलेंगे साथ साथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन, होंगी शांति चारों, होंगी शांति चारों, होंगी शांति चारों ओर एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन।